बघा 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70,000 रुपये आहे. राधाच्या आईला 1 ग्रॅम 250 मिलीग्रॅम याप्रमाणे सोन्याच्या 8 बांगड्या तयार करायच्या आहेत. त्यासाठी त्यांना किती खर्च येईल? एका बांगडीचं वजन एवढं, एकूण बांगड्या 8, म्हणजे एकूण किती ग्रॅमच्या बांगड्या होतील? सगळे 8च्या 8. तर इथं काय करावं लागणार आहे आपल्याला? गुणाकार. म्हणजे 1.250 मिलीग्रॅम गुणिले 8, 8 0 0 8 5 4 4 8 1 8 8 2 16 16 4 20 2 8 1 8 10. म्हणजे किती? 10 ग्रॅम. 10 ग्रॅमचा भाव काय आहे? 70,000. किती खर्च येईल मग? 70,000. किती खर्च येणार आहे? 70,000. ओके. पुढचं बघा, 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 12,000 रुपये आहे. तर 25 मीटर रुंद आयताकार भूखंडाची किंमत किती? 25 मीटर रुंद आयताकार भूखंडाची किंमत किती? 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत बघा, या ठिकाणी 25 मीटर रुंद आयताकार म्हणजे या ठिकाणी लांबी दिली नाही, त्यामुळे याला आयताकार म्हणजे चौरस आकृती पण असेल. बघू 25 मीटर, मग याचं क्षेत्रफळ काय येईल? 25 गुणिले 25, 25 गुणिले 25 625 चौरस मीटर. एका चौरस मीटरला खर्च किती? 1200. मग 625 ला किती? 625 गुणिले 1200. हा जर गुणाकार आला तर तुमची एकूण भूखंडाची किंमत निघेल. लक्षात आलं? कारण की आयताकार जरी म्हटला या ठिकाणी, पण रुंद सांगितलेले, पण लांबी दिलेली नाही का आपल्याला? लांबीचा कुठे उल्लेख होतो का? कारण की लांबी आणि रुंदी दिल्याशिवाय आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही. क्षेत्रफळ काढता येणार नाही याचा अर्थ आपल्याला किंमत पण काढता येणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, एक अशी समसंख्या सांगा की जी त्रिकोणी संख्या आहे आणि चौरस सुद्धा आहे. आता त्रिकोणी संख्या तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे? सांगा बरं, त्रिकोणी संख्या सांगा. त्रिकोणी संख्या सांगा. त्रिकोणी संख्या कसा ठरवतो आपण? बघा, एक लक्षात ठेवा, त्रिकोण तयार होतो. आता बघा, हा एक आहे, आणि हा त्रिकोण तयार झाला की नाही? मग किती झाले बरं? 3. पुन्हा किती झाले? 5. पुन्हा किती झाले? 6 झाले. सॉरी 6. किती झाले? 6 आणि 5 6 आणि 4 10. नक्की याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न दिसतोय का ते आपण बघूया. बघा, एकामध्ये किती मिळवले रे? 2. इथं 3. इथं मग इथं किती मिळवावं लागतील? 15. इथं किती मिळवावं लागतील? 21. इथं किती मिळवावं लागेल? 28. इथं किती मिळवावं लागतील? म्हणजे 36. आलं लक्षात? 36. हे आहे त्रिकोणी संख्या. अशा त्रिकोणी संख्या ज्याच्याने त्रिकोण तयार होतो. काय तयार होतो? त्रिकोण तयार होतो. लक्षात ठेवा. बघा, 1 2 मिळवले, 3 4, म्हणजे असं 5 6 7 8 मिळवायचं त्रिकोण संख्या. मला हे सांगा, चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या. लक्षात आलं? मग आता याच्यामध्ये सर्वात वर्ग संख्या कोणती माहिती तुम्हाला? 36. म्हणजे 36 ही चौरस संख्या पण येते आणि त्रिकोणी संख्या पण येते. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे 36. म्हणजे ती त्रिकोणी संख्या आहे आणि चौरस सुद्धा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या, तुम्हाला चौरस संख्या म्हणजे काय? 2चा वर्ग 3चा वर्ग 4 जेवढ्या वर्ग संख्या आहेत त्या सगळ्या चौरस संख्या आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळे प्रश्न समजून घेतले. तोंडी परीक्षा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. ठीक आहे.